हॅलो स्टुडंट, या व्हिडिओमध्ये आपण 8.2 प्रॅक्टिस सेट स्टार्ट करतोय. चला क्वेश्चन फर्स्ट पहिले बघूया. पहा, याचा एक्सप्लेनेशन व्हिडिओ सुद्धा चॅनलवरती आहे. एकूण ह्या लेसनचे 6 व्हिडिओ होणार आहेत. 3 एक्सप्लेनेशनचे 8.1, 8.2 आणि 8.3 हे 3 प्रॅक्टिस सेट आणि त्या 3 प्रॅक्टिस सेटचे पार्ट 1, पार्ट 2 आणि पार्ट 3 एक्सप्लेनेशन असे 6 व्हिडिओ आहेत. सगळे एक्सप्लेनेशनचे व्हिडिओ बघितल्याशिवाय तुम्हाला प्रॅक्टिस सेट सोडवलेले समजणार नाहीत. आधी एक्सप्लेनेशनचे व्हिडिओ बघा. तसंच अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, व्हिडिओ लाईक सुद्धा करा. त्याच्यामुळे मी व्हिडिओ जेव्हा सबस्क्राईब केल्यामुळे मी व्हिडिओ टाकेन तेव्हा तुमच्या मोबाईलवरती लगेच नोटिफिकेशन येईल. त्यामुळे सबस्क्राईब करा. चला तर मग 8.2 स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे 8.2 मध्ये, ड्रॉ अ रेक्टँगल ABCD सच दॅट. तुम्ही जेव्हा व्हिडिओ बघाल तेव्हा बुक समोर घेऊन बसा. मी दर वेळेला क्वेश्चन लिहून नाही घेणार आहे. पहा, आता इथे फर्स्ट क्वेश्चन आहे, ड्रॉ अ रेक्टँगल ABCD सच दॅट AB 6.0 सेंटीमीटर अँड BC 4.5 सेंटीमीटर. आपण सगळ्यात पहिलं काय करायचं आहे तर एक रफ आकृती काढून घ्यायची. कधीही जेव्हा आपण कन्स्ट्रक्शन ड्रॉ करतो तेव्हा एक रफ फिगर आपल्या डोळ्यासमोर असली पाहिजे. ABCD 6.5 सेंटीमीटर, CD आहे 4.5 सेंटीमीटर. चला तर मग कन्स्ट्रक्शन स्टार्ट करूया. मी इथे परत तुम्हाला सांगते की मी इथे पेनाने कन्स्ट्रक्शन करते जेणेकरून तुम्हाला दिसायला व्हिडिओमध्ये ब्लर दिसणार नाही, म्हणून मी पेन यूज करते. तुम्ही पेन कधीही यूज करायचा नाही, नेहमी पेन्सिलच यूज करायची. चला तर मग सगळ्यात पहिले आपण काय करणार, AB काढून घेणार. किती सेंटीमीटरचा आहे AB? 6 सेंटीमीटर. AB काढलेला आहे इथे 6 सेंटीमीटर, 6.5 सेंटीमीटर, सॉरी 6.5 सेंटीमीटर, 6.5 सेंटीमीटर. आता आपण काय करायचं आहे, ह्याच्यावरती तुम्ही 90 डिग्रीचा अँगल काढायचा. कारण आपल्याला माहिती आहे की नाही, रेक्टँगलचे चारही अँगल हे राईट अँगल असतात. म्हणून आपण इथे दोन्ही अँगल हे 90 डिग्रीचे काढून घ्यायचे आहे. पहा, 90 डिग्रीचे अँगल काढ. बघा, इथे आपण दोन हे काढलेले आहेत आपण 90 डिग्रीचे. आता आपल्याला CB सांगितलेलं आहे 4.5 सेंटीमीटर, म्हणून आपण कंपासमध्ये 4.5 सेंटीमीटर एवढं डिस्टन्स घ्यायचं. पहा, तुम्ही असं मोजून सुद्धा 4.5 सेंटीमीटर घेऊ शकता, पण मी इथे कंपासमध्ये घेतलेलं आहे 4.5 सेंटीमीटर आणि दोन्हीकडे इथे आपण आर्क करून घ्यायचे आहे. पहा, हे दोन आर्क आपण याला इथे नाव द्यायचं आहे. बघा, इथे D आणि आपला C होता ना, ते नाव द्यायची या पॉइंटला आणि हे दोन्ही पॉइंट आपण जोडून घ्यायचे आहे. इथे आपलं हे कन्स्ट्रक्शन कंप्लीट झालेलं आहे. पहा, आणि इथे आपण 4.5 सेंटीमीटर डिस्टन्स देऊया. इथे आपलं हे कन्स्ट्रक्शन कंप्लीट झालेलं आहे. आपला ABCD हा रेक्टँगल काढून झालेला आहे. सेकंड क्वेश्चन आहे आपल्याला. पहा, क्वेश्चन 2 चं कन्स्ट्रक्शन आपण करणार आहोत. इथे तुम्हाला सांगितलंय, ड्रॉ WXYZ विथ साइड 5.2 सेंटीमीटर. सगळ्यात पहिले रफ फिगर काढून घ्यायची आपण. 5.2 सेंटीमीटर एक साइड आहे आणि त्याला नाव द्यायचं WXYZ. बरोबर. आता कन्स्ट्रक्शन करताना सगळ्यात पहिले 5.2 ची इथे एक आपण हे काढून घेऊया. बघा, 5.2 इथे काढूया. 5.2 ची एक साइड काढून घेतली, WX नाव दिलं. WX वरती आपण 90 डिग्रीचे अँगल करून घ्यायचे आहेत. का 90 डिग्रीचे करायचे आहेत, तर स्क्वेअरचे चारही अँगल हे राईट अँगल असतात, म्हणून त्याला आपण 90 डिग्रीचे हे काढून घेतले. पहा, दोन्ही हे आपण 90 डिग्रीचे अँगल काढून घेतले दोन्ही पॉइंट वरती, कारण स्क्वेअरचे सगळेच हे 90 डिग्रीचे असतात. आणि आता कंपासमध्ये 5.2 डिस्टन्स घ्यायचं आहे. पहा, आणि दोन्हीकडे आर्क करायचं आहे. तुम्ही स्केलच्या साह्याने सुद्धा मोजू शकता, म्हणजे हे असं सुद्धा 5.2 घेऊ शकता, पण मी कंपासच्या साह्याने पण घेऊ शकता. आणि हे दोन्ही पॉइंट आपण जोडायचे आहेत. त्याचे नाव आहेत Z आणि Y. इथे आपला सेकंड कन्स्ट्रक्शन आपलं ह्याचं झालेलं आहे. सगळेच 5.2 आपण देऊन ठेवायचे इथे, कारण ऑल साइड्स आर इक्वल आणि ऑल अँगल्स आर राईट अँगल. 5.2 सेंटीमीटर हा आपला झालेला आहे कन्स्ट्रक्शन ऑफ स्क्वेअर. आता थर्ड आहे, तुम्हाला रोम्बसचं कन्स्ट्रक्शन बघूया. पहा, थर्ड बघणार आहोत आपण रोम्बस. रोम्बस काढताना तुम्हाला काय सांगितलेलं आहे, ड्रॉ अ रोम्बस
KLMN such that its side 4 सेंटीमीटर आणि M मेजर ऑफ अँगल K 75 सेंटीमीटर. आपण रफ एक हे काढून घेऊया. पहा बरोबर 4 सेंटीमीटर म्हणजे सगळ्या रोम्बसच्या ऑल साइड कशा असतात, इक्वल असतात, म्हणून आपण 4 सेंटीमीटर लिहिलं. आणि आपल्याला एक अँगल दिलेला आहे, त्याचा तो अँगल दिलेला आहे 75 डिग्री. आपण ह्याला नावं देऊन घेऊया KLMN. के अँगल आहे 75 डिग्री. चला तर कन्स्ट्रक्शन स्टार्ट करूया. सगळ्यात पहिले आपण काय करणार, KL हा 4 सेंटीमीटरचा लाईन काढून घ्यायची. पहा 75 डिग्रीचा ह्याच्यावरती अँगल कन्स्ट्रक्ट करून घ्यायचा. बघा 75 डिग्रीचा अँगल काढला मी इथे. हा सेकंड अँगल आपल्याला माहिती आहे का, माहित नाही. मग आपण काय करायचं, आता कंपासमध्ये 4 सेंटीमीटर म्हणजे त्याचे डिस्टन्स एवढं अंतर घ्यायचं आणि इथे एक हे करायचं. बरोबर, इथे आपल्याला पॉइंट हा आपला जो आहे N, हा N पॉइंट मिळालेला आहे. पहा हा N पॉइंट आपण काढलेला आहे. आता काय करायचं, ह्या कंपासमध्ये जे 4 सेंटीमीटर आपण डिस्टन्स ठेवलं तेवढंच डिस्टन्स ठेवून हे जे 2 पॉइंट आहेत KL, L वरती आपण ठेवायचं आणि इथे एक आणि नंतर आपण N वरती ठेवायचं आणि एक आर्क करायचं. बघा 4 सेंटीमीटरच मी डिस्टन्स ठेवलेला आहे, कारण ह्या रोम्बसमध्ये चारही बाजू इक्वल असतात. आणि हा जो पॉइंट मिळालेला आहे तुमचा, याला आपण नाव देऊया M. M आणि L जोडायचे आहेत. पहा, आणि N आणि M सुद्धा जोडून घ्यायचे आहेत. आपला हा रोम्बस रेडी झालेला आहे. 4 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर आणि हा इथे 75 सेंटीमीटर डिग्री. हा आपण क्वेश्चन 3 हा रोम्बस काढलेला आहे. क्वेश्चन 4 बघणार आहोत आता आपण. क्वेश्चन 4 काय आहे, इफ अ डायगोनल ऑफ रेक्टँगल इज 26 सेंटीमीटर अँड वन साइड इज 24 सेंटीमीटर, फाइंड द अदर साइड. मी इथे रफ फिगर काढले ABCD. त्याची एक साइड किती दिले, 26 सेंटीमीटर, सॉरी 24 सेंटीमीटर, आणि त्याचा डायगोनल किती दिलाय, 26 सेंटीमीटर. पहा हा इथे डायगोनल 26 आणि एक साइड 24, आणि तुम्हाला दुसरी ही साइड आहे ही फाइंड करायची आहे. बरोबर, काय करणार आपण आता, इथे ट्रायंगल ABC बघा कोणता आहे, ट्रायंगल ABC. हा ABC हे सगळे चारही अँगल कसे आहेत, 90 डिग्रीचे. बरोबर, म्हणून ट्रायंगल ABC हा बघा, म्हणजे या रेक्टँगल मधला, मी इथे तुम्हाला डार्क ब्लॅक पेननी करून दाखवते. हा ट्रायंगल आपण कन्सिडर करतोय फक्त कशासाठी, आपल्याला वन साइड काढायची आहे. बरोबर, म्हणजे AB किंवा DC ह्या दोघांपैकी एक साइड काढली की दुसरी येणार. हा जो मी ब्लॅक कलरने केला हा ट्रायंगल कन्सिडर करा ABC. कसा आहे हा ट्रायंगल, तर हा राईट अँगल ट्रायंगल आहे. मग आपण काय करणार, इथे लिहून घ्यायचं ट्रायंगल ABC. इन ट्रायंगल ABC मेजर ऑफ अँगल ABC इज इक्वल टू 90 डिग्री. बरोबर, म्हणजे ह्याला आपण पायथागोरसचं प्रमेय लावू शकतो. काय येणार, युजिंग पायथागोरस प्रमेय, पायथागोरस थेरम. बघा, युजिंग पायथागोरस थेरम, लेंथ AC हा हायपोटेनस किंवा डायगोनल आहे त्याचा, AC स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ AB स्क्वेअर प्लस लेंथ BC स्क्वेअर. पहा, लेंथ AC स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. आणि आता आपण ह्याच्यामध्ये किमती टाकून घ्यायच्या आहेत, त्याच्या व्हॅल्यू टाकून घ्यायच्या आहेत. 26 स्क्वेअर इज इक्वल टू AB आपल्याला फाइंड करायची आहे. बरोबर, आणि लेंथ BC दिलेली आहे 24 स्क्वेअर. म्हणजेच आपण काय करायचं आहे बघा, हे इकडे प्लस आहे, इकडे आल्यावरती मायनस होईल. 26 स्क्वेअर मायनस 24 स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ ऑफ AB स्क्वेअर. काय केलं मी, इक्वेशनच्या इकडे प्लस आहे, इकडे आल्यावरती मायनस होईल. 26 चा स्क्वेअर आपण काढून मग त्यातून मायनस सुद्धा करू शकतो. आपण बघूया काय आहे ते. पहा, 26 चा स्क्वेअर किती आहे, 676 मायनस 24 चा स्क्वेअर आहे 576 इज इक्वल टू लेंथ ऑफ AB स्क्वेअर. इथे ह्याच्यातून हे मायनस केल्यावरती 100 आपला आन्सर येईल, लेंथ AB स्क्वेअर. आता बघा, टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड काय येणार आन्सर,
लेंथ ए बी इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. इथे आपण लिहायचं टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड. आपला आन्सर आलेला आहे ए बी इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. पहा, हा आपला झाला 4th क्वेश्चन. आता आपण 5th क्वेश्चन बघणार आहोत. पहा, 5th आहे लेंथ ऑफ डायगोनल ऑफ रोम्बस ए बी सी डी आर 16 सेंटीमीटर अँड 12 सेंटीमीटर. बघा, लेंथ ऑफ डायगोनल दिलेली आहे, डायगोनलची लेंथ आपल्याला दिलेली आहे. फाइंड द साइड ऑफ पेरिमीटर ऑफ अ रोम्बस. पेरिमीटर फाइंड करायचं आहे आपल्याला. पेरिमीटर साठी आपल्याला काय लागतं, साइड ऑफ रोम्बस लागते, बरोबर. चारही साइडची बेरीज केल्यावरती पेरिमीटर त्याचं येणार, बरोबर आहे. मग आपल्याला आधी साइड काढायला लागेल आणि फक्त दिलेलं काय आहे आपल्याला, डायगोनल दिलेला आहे. एक डायगोनल आहे, डायगोनल ए सी, हा 16 सेंटीमीटरचा दिलेला आहे, हा आडवा. आणि हा डायगोनल आहे, हा 12 सेंटीमीटरचा दिलेला आहे. पहा, एक 16 एक 12 सेंटीमीटर. आता आपण काय करणार आहोत इथे, बघा, आपण इथे काय करणार, एओ फाइंड करणार. आधी काय करणार बघा, एओ इज हाफ ऑफ एसी. का, कारण इंटरसेक्ट बाय डायगोनल्स ऑफ रोम्बर बायसेक्ट इच अदर, म्हणून लेंथ ऑफ एओ इज इक्वल टू 1/2 ऑफ 16. लेंथ ऑफ एओ इज इक्वल टू 8 सेंटीमीटर. कोणती काढली, एओ. का, तर एसी हे 16 सेंटीमीटर आहे, बरोबर. एओ 8 सेंटीमीटर काढली. तसेच आता आपण डीओ काढायची आहे. लेंथ ऑफ डीओ इज इक्वल टू हाफ ऑफ लेंथ ऑफ बीडी. लेंथ ऑफ डीओ इज इक्वल टू हाफ ऑफ 12 सेंटीमीटर. लेंथ ऑफ डीओ इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. आपण लेंथ कोणती काढली बघा, एओ काढून घेतली आणि डीओ काढून घेतली. आता काय करायचं आहे, आपण ट्रायंगल कन्सिडर करायचं आहे. डीओए कुठे आहे बघा, ट्रायंगल डीओए. हा बघा, मी तुम्हाला ब्लॅक ह्याने दाखवते. डीओए हा ट्रायंगल कन्सिडर करा. ट्रायंगल डीओए, हे ट्रायंगल डीओए. आणि ह्या ट्रायंगल डीओए मध्ये अँगल डीओए म्हणजे कोणता, हा अँगल, हा किती डिग्रीचा असतो, 90 डिग्रीचा. याला कोणता आपण हे वापरणार, डायगोनल्स ऑफ. आपण इथे लिहूया, डायगोनल्स ऑफ अ रोम्बस आर परपेंडिक्युलर टू इच अदर. परपेंडिक्युलर टू इच अदर म्हणून हे 90 डिग्रीचे आपण एक्सप्लेनेशन व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. चारही हे 90 डिग्रीचे अँगल होतात, बरोबर. हे 90 डिग्रीचे अँगल असल्यामुळे आपण हा आता डीओए हा जो ट्रायंगल घेतलेला आहे, ट्रायंगल डीओए हा 90 डिग्रीचा आहे. आता इथे आपण पायथागोरसचं थेरम वापरणार. डीओए मध्ये आपल्याला डीए फाइंड करायचं आहे. आता आपण युझिंग पायथागोरस थेरम, बघा, पायथागोरस थेरम काय आहे, हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू 2 ह्या बाजूंचा स्क्वेअरची बेरीज. आपण लिहून घेऊया पायथागोरस थेरम. लेंथ ए डी म्हणजे कोणती, ही लेंथ, स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ डीओ स्क्वेअर म्हणजे ही, आणि ओ ए स्क्वेअर प्लस लेंथ ओ ए स्क्वेअर. आता आपल्याला डीओ आणि ओ ए माहिती आहे की नाही, आपण इथेच काढली बघा. डीओ किती आहे, 6 सेंटीमीटर स्क्वेअर प्लस ओ ए किती आहे, 8 सेंटीमीटर स्क्वेअर. आता किती आपण घेणार, 64. 36 प्लस 64 किती आन्सर येईल आपल्या इथे, 100. 100 काय, लेंथ एडी स्क्वेअर टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड. एडी इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. काय काढलं आपण आता, एडी 10 सेंटीमीटर काढली. आणि रोम्बस मध्ये ऑल साइड्स आर इक्वल म्हणून एडी इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. डीसी इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. CB is equal to 10 centimeter and AB is equal to also 10 centimeter. आपल्याला काढायचं काय आहे, पेरिमीटर. आपण इथे लिहिणार पेरिमीटर ऑफ रोम्बस. लिहून घेऊया आपण इथे, पेरिमीटर ऑफ रोम्बस ABCD is equal to length AD plus length DC plus length CB plus length AB is equal to 10 plus 10 plus 10 plus 10 is equal to 40 सेंटीमीटर. आणि आन्सर आपण लिहून घ्यायचं, द साइड अँड
पेरिमीटर, आपला साइड पण विचारले आणि पेरिमीटर पण विचारलेलं आहे. पेरिमीटर ऑफ द रोम्बस आर 10 सेंटीमीटर साइड अँड 40 सेंटीमीटर रिस्पेक्टिव्हली. वर्ड प्रॉब्लेम आहे म्हणून आपण वर्ड मध्ये आन्सर लिहून घेतलं. इथे आपला क्वेश्चन 5th कंप्लीट झालेला आहे. क्वेश्चन नंबर 6 आहे, फाइंड द लेंथ ऑफ डायगोनल ऑफ अ स्क्वेअर विथ साइड 8 सेंटीमीटर. लेंथ ऑफ डायगोनल ऑफ अ स्क्वेअर, 8 सेंटीमीटर साइड असलेल्या स्क्वेअरचा डायगोनल काढायचा आहे. रफ आकृती मी काढून घेतली. XYWZ आपण एक घेऊया आणि त्याची डायगोनल काढून घेतलेला आहे. XW फाइंड करायचा आहे. ऑल साइड्स किती आहेत? 8 सेंटीमीटर. हे एकदम सोपं आहे. इथे बघा, इथे आपण कन्सिडर करायचं आहे. काय करायचं बघा इथे आता, सपोज आपण हा काढून घेतलेला आहे 8 सेंटीमीटर. XW इज डायगोनल, बरोबर. XW इज डायगोनल. फाइंड करायचं आहे डायगोनल. त्यासाठी आपण हा ट्रायंगल कन्सिडर करूया. पहा, ट्रायंगल XYW हा कन्सिडर करायचा आहे. जस्ट बघा, मी ब्लॅक पेनाने केलाय. हे सोडून द्या इकडचं. ट्रायंगल XYW, in triangle XYW, angle XYW is equal to 90 डिग्री, बरोबर. म्हणून हा राईट अँगल ट्रायंगल झाला. आणि मग राईट अँगल ट्रायंगल आहे म्हणून आपण पायथागोरसचं इथे प्रमेय वापरायचा आहे. पायथागोरस थेरम यूज करायचा आहे. लेंथ ऑफ XW स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ ऑफ XY स्क्वेअर प्लस लेंथ ऑफ YW स्क्वेअर युजिंग पायथागोरस थेरम. समजते. आपण XW पायथागोरस थेरम प्रमाणे आपण केलेला आहे. हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू डायगोनल स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ बोथ साइड. आपण घेतलेले आहेत ना दोन्ही साइडचे स्क्वेअर. बघा इथे आपण इथे आता लिहून घेऊया. ह्या किमती ह्याच्यात टाकून घेऊया, व्हॅल्यू आपण टाकून घेऊया. XW स्क्वेअर इज इक्वल टू, ही लेंथ आहे 8 सेंटीमीटर. 8 स्क्वेअर प्लस 8 स्क्वेअर. 8 स्क्वेअर किती आहे? 64 प्लस 64 128. 128 हा कम्प्लीट स्क्वेअर कसलाच नाहीये म्हणून आपण लिहायचं टेकिंग स्क्वेअर ऑफ बोथ साइड, स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड, टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड, लेंथ XW इज इक्वल टू स्क्वेअर रूट 128 सेंटीमीटर. आन्सर आलेला आहे. आन्सर आपण लिहून घेऊया. द लेंथ ऑफ द डायगोनल इज स्क्वेअर रूट 128 सेंटीमीटर. हे झालं आपलं आन्सर. वर्ड प्रॉब्लेम आहे म्हणून आपण आन्सर इथे वर्ड मध्ये लिहून घ्यायचे आहेत. पुढे बघूया. 7th लास्ट क्वेश्चन आहे आपला आता. मेजर वन अँगल ऑफ रोम्बस इज 50 डिग्री. फाइंड मेजर ऑफ रिमेनिंग 3 अँगल्स. रोम्बस आहे. आपण आधी रफ फिगर काढून घेऊया. रोम्बस म्हणजे त्याच्या ऑल साइड आर इक्वल आणि त्याचे अपोजिट अँगल्स इक्वल असतात आपल्याला माहिती आहे ना. आपण इथे नाव देऊया ABCD, त्याचे नाव घेऊया. इथे आपण 50 डिग्रीचा हा अँगल घेऊया. पहा आता काय करायचं आहे, आपण इथे लिहून घेऊया. मेजर ऑफ इन रोम्बस, रोम्बस ABCD, मेजर ऑफ अँगल A इज इक्वल टू 50. आणि बघा मेजर ऑफ अँगल A इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल C. का? कारण अपोजिट अँगल्स आर इक्वल इन रोम्बस. म्हणून मेजर ऑफ अँगल C इज इक्वल टू ऑल्सो 50 डिग्री. इथे आपण रिझन लिहून घ्यायचं आहे. अपोजिट अँगल आर कॉन्ग्रुएंट. हे आपण रिझन लिहून घेतलं. मेजर ऑफ अँगल C काढलेला आहे. आता बघा मेजर ऑफ अँगल C इज इक्वल टू 50. तसंच मेजर ऑफ अँगल D इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल B. हे दोन सुद्धा इक्वल येणार. सेम रिझन, अपोजिट अँगल आर कॉन्ग्रुएंट. पहा अपोजिट अँगल आर कॉन्ग्रुएंट. म्हणून परत काय येणार, मेजर ऑफ अँगल B इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल D इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल B. म्हणजे हे दोन सुद्धा कसे आहेत, अँगल इक्वल आहेत. आता आपण काय करणार बघा, इन क्वाड्रिलॅटरल ABCD
क्वाड्रिलॅटरल एबीसीडी मध्ये तुम्हाला माहितीये क्वाड्रिलॅटरलच्या 4 अँगलची बेरीज किती असते 360. म्हणून आपण आता घेणार मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल बी प्लस मेजर ऑफ अँगल सी प्लस मेजर ऑफ अँगल डी इज इक्वल टू 360. आपण रिझन काय इथे लिहिणार आहोत त्याला सम ऑफ द मेजर ऑफ द angles of quadrilateral is 360. त्यांची बेरीज किती येणार 360. आता ह्याच्यात जे माहिती आहे त्या अँगलचे मेजर टाकून घेऊया. मेजर ऑफ अँगल ए माहिती आहे 50 डिग्री प्लस मेजर ऑफ अँगल बी माहिती आहे नाही तो आपण काढायचा आहे. मेजर ऑफ अँगल सी माहिती आहे आपल्याला हो 50 डिग्री आणि मेजर ऑफ अँगल डी फाइंड करायचा इज इक्वल टू 360. म्हणजे इथे काय येणार आपल्याला पहा 50 प्लस 50 100 प्लस मेजर ऑफ अँगल बी प्लस मेजर ऑफ अँगल डी बरोबर. आता हे किती 360. इक्वेशनच्या इकडे 100 आहेत आपण इकडून मायनस करून घेऊया 360 मायनस 100 म्हणजे इथे आले मेजर ऑफ अँगल बी इज प्लस मेजर ऑफ अँगल डी इज इक्वल टू 260. आता बघा हे दोन्ही इक्वल आहेत आपण बघितलेले आहेत ना. आपण हे इक्वेशन लिहिलंय बघा इथे मेजर ऑफ अँगल हे याला आपण 1 इक्वेशन म्हणूया इक्वेशन नंबर 1. आता इथे आपण काय करणार आहोत ह्या दोघांचं एकच घेऊया आपण मेजर ऑफ अँगल बी आणि मेजर ऑफ अँगल डी इक्वल आहेत म्हणून आपण काय केलेलं आहे 2 मेजर ऑफ अँगल बी म्हणजे दोन्ही ह्या दोघांच्या बदली आपण डी च्या बदली सुद्धा बीच अँगल घेतला कारण दोघांचे हे इक्वल येणार आहेत इक्वल 260 म्हणून मेजर ऑफ अँगल बी इज इक्वल टू 260 मायनस 2 आणि इथे आपण बघूया मेजर ऑफ अँगल बी इज इक्वल टू 130 बरोबर. मेजर ऑफ अँगल बी इज इक्वल टू 130 मेजर ऑफ अँगल डी इज इक्वल टू ऑल्सो 130 कारण आपण बघितले ऑपोजिट अँगल आर कॉन्ग्रुएंट. आणि मग आपण इथे वर्ड मध्ये आहे म्हणून वर्ड मध्ये लिहून घ्यायचं द मेजर ऑफ द रिमेनिंग अँगल ऑफ रोम्बस आर 130, 50 and 130 डिग्री. हे झालं आपलं आन्सर. इथे आपला 8.2 कम्प्लीट झालेला आहे. परत सांगते मी ह्या लेसनचे 6 व्हिडिओ आहेत 8 लेसनचे कन्स्ट्रक्शन ऑफ क्वाड्रिलॅटरल अँड कन्स्ट्रक्शन अँड टाईप ह्याचे 6 व्हिडिओ आहेत 3 एक्सप्लेनेशनचे आणि 3 प्रॅक्टिस सेट 8.1, 8.2 आणि 8.3 सगळे व्हिडिओ बघा एक्सप्लेनेशनचे खास करून बघा तरच तुम्हाला प्रॅक्टिस सेट समजायला सोपं जाईल.